ते ना दारूचे ना खर्याचे, परंतु आमच्या घरी बाहेरचे होतं, या कारणास्तव आम्ही मार्गात आलो. आमचं लग्न जुळलं आणि आमच्या लग्नाला 1.5 महिना बाकी होता तेव्हा माझे सासरे निघून गेले आणि आमच्या घरी ऑटोमॅटिक घडी पडायची, फोटो पडायच्या. माझे दीर एका ठिकाणी बसायचे तर ते माहित नाही काय बोलत होते, पण एकटेच बोलत राहायचे. आमच्या घरी बाहेरचं होतं. माझे दीर एका खुर्चीवर बसून बोलायचे तर मी ते त्यांची जागा चेंज केली. ते खुर्ची उचलून मी दुसऱ्या ठिकाणी ठेवली. माझे लग्न झाल्यानंतर मी बेडची जागा चेंज केली की तो बेड तिथे आहे तर आपण त्या बेडची जागा चेंज केली पाहिजे. जसं जसं मला समजायचं त्या प्रकारे मी करायची. पण मी एकटी राहायची. सेकंड ड्युटी माझ्या पतिदेवाची हमेशा होती पहिले, तर मला भीती वाटायची का मी एकटी कशी राहणार. परंतु मी आपल्या भगवंताला हाक मारायची की बाबा मी एकटी आहे तर माझी रक्षा करा. तशी मी आपल्या भगवंताला हाक मारायची आणि घरी मी राहायची. माझ्या लग्नाला 1.5 महिना बाकी होता. त्यावेळेस माझे सासरे आम्हाला सोडून चले गेले. आणि मी पप्पाच्या गावी गेली असताना माझ्या सासूनी आणि माझ्या दिरांनी विचार केला की नाही आता आपण मार्गात गेलं पाहिजे. तर माझ्या सासूचा फोन आला माझ्या पतिदेवाला की आपण आता दादा मार्गात जाऊ. तर माझ्या पतिदेवानी म्हटलं की काय विचार कर, ह्या मार्गात गेलं तर आपल्याला मरावं लागते, अन्यथा आपण ह्या मार्गाचा स्वीकार नाही करू. माझे पती नाहीच म्हणायचे. तर मी त्यांना समजवायचे की आपल्या घरी इतकं बाहेरचं आहे आणि तुम्ही का बरं नाही म्हणता. तर मी त्यांना समजवायची आणि त्यांनी हो म्हटलं. तर आम्ही काकाजीकडे गेलो आणि या मार्गाचा स्वीकार केला. आता आम्ही सुखी समाधानी आहोत. मानते की बाबा जिंदगीने एका भगवंताची प्राप्ती करून ही निष्काम सेवा दुःखी कष्टी गोरगरिबा सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. मानवानी मानवाशी माणसासमोर वागणे हीच मानव धर्माची व्याख्या आहे आणि आपल्या